हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहा आपल्या सर्वांचं स्वागत करते आपल्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर सर्वांना शुभ सकाळ। कसे आहात सर्वजण? मस्त मजेत असाल अशी आशा करते। तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे माझी। तर आज आहे संडे आणि आज थोडासा लेट झालाय स्वयंपाक बनवायला, कारण आता 11:30 वाजून गेलेले आहेत। तर आज ना मी पालकपुरी बनवत होते आणि म्हटलं मग थोडंसं आपण शेअर करूया रेसिपी। तर आज तुम्हाला मी पालकपुरीची रेसिपी दाखवणार आहे। चला तर बघूया मग आजची रेसिपी। तर इथे ना मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पालकची जी जुडी आणलेली होती मी पालक पेंडी, तर ती स्वच्छ धुवून ना कोरडी करून थोडीशी पानं फक्त घेऊन ना ती मिक्सरला फिरवून घेतलं, बारीक पेस्ट करून घेतली। आणि त्याच्यानंतर ना त्याच्यामध्ये आपल्याला आलं लसूण चवीपुरतं मीठ, त्यानंतर हिरवी मिरची, जसं आपल्याला तिखटाचं प्रमाण पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तर याच्यामध्ये मिरची दाखवलेलं नाही, स्किप झालेला आहे। तर याच्यामध्ये हिरवी मिरची, त्यानंतर थोडंसं धनं, त्यानंतर जिरं असं घेऊन ना ते वाटण परत एकदा मी मिक्सरला पूर्णपणे एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा। खूप छान चवीला पालकपुरी होतात। आणि हल्ली लहान मुलांचं ना खूप नखरे असतात की भाजीपाला खायला नको, हे नको ते नको। तर भाजी खात नसतील तुमची मुलं तर तुम्ही अशा पद्धतीने ना त्यांना काहीतरी वेगळ्या पद्धतीने रेसिपी बनवून देऊ शकता। तर माझा अर्णवसुद्धा असाच करतो, त्यामुळे मग म्हटलं त्याला ना असं पालकपुरी करून देऊया बनवून। तर त्याने आवडीनं खूप खाल्ला, भरपूर त्याने आवडीने पोट भरून खाल्ला। तर असं मी काहीसं ट्राय करत असते आणि तुम्हीसुद्धा नक्की एकदा मुलांना असं ट्राय करून द्या, नक्की मुलं खातील। तर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। आणि त्यानंतर ना त्याच्यामध्ये तुम्ही थोडासा ओवा जो आहे तो हातावर घेऊन ना चुरून थोडासा टाकायचा आहे, म्हणजे ओव्याचा जो काही स्वाद आहे तो संपूर्ण पिठाला लागेल। तर ओवा इथं मी हातावर चुरून सगळीकडे टाकलेला आहे आणि पचनाला सुद्धा हलकं होईल याने, जेणेकरून याचा काही पोटाचा त्रास होणार नाही। त्यामुळं मी याच्यामध्ये ओवा पण टाकलेला आहे। तर याचा पण ना खूप छान एक स्मेल पुरीमध्ये उतरतो, मस्त वाटतं आणि खायला सुद्धा चवीला होतं। तर आता जे काही आपण सगळी पेस्ट करून घेतलेली आहे पालकची, तर पाणी न वापरताना पहिल्यांदा सुरुवातीला मी सगळ्या गव्हाच्या पिठामध्ये पालकची जी पेस्ट आहे ती सगळी एकत्र करून घ्यायची आहे। आणि लागलंच तर मग थोडंसं पाणी ॲड करून घट्ट गोळा असा पिठाचा मळून घ्यायचा आहे। तर इथं बघू शकता मी जसं लागेल तसं सगळं मिश्रण पिठामध्ये एकजीव करून ना घट्ट गोळा असा मळून घेतलेला आहे। त्यानंतर ना जसे आपण एक हुंडा बनवून घ्यायचा आहे, जशी आपण चपाती लाटतो, पोळी लाटतो ना त्या पद्धतीने घडी न घालता डायरेक्ट पीठ लावून ना त्याला पातळ असं थोडंसं जाडसर आणि थोडंसं पातळसर असं लाटून घ्यायची आहे, जेणेकरून पुरीसुद्धा व्यवस्थित टमटमीत फुगली पाहिजे आणि अगदी पण पातळ करायचं नाही आहे। त्यासाठी मी दाखवते त्या पद्धतीने मळून घ्यायचं। आणि छोटंसं तुमच्याकडे झाकणाचं टोपण असेल, डब्याचं टोपण असेल तर त्याने ना पुऱ्या पाडून घ्यायच्या आहेत, जसं तुम्हाला छोट्या मोठ्या आवडतील त्या पद्धतीने, किंवा छोटे छोटे गोळे करून जरी तुम्ही पुऱ्या लाटला तरी पण चालू शकतं, जशी तुमची इच्छा। तर बघू शकता अशा पद्धतीने मी आता लाटून घेतलेल्या आहेत। आणि आता पुऱ्या टम्म फुगलेल्या आणि तळून झाल्यानंतर मी तुम्हाला पुऱ्या कशा पद्धतीने झाल्यात हे दाखवते। तर व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू बघा। व्हिडिओ कसा वाटतोय नक्की सांगा, नक्की एक कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। नवीन कोण चॅनलला व्हिडिओ बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा। तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते। कसा वाटला नक्की सांगा, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।